एका गावात गोविंदराव नावाचा एक माणूस राहत होता. त्याला 3 मुलगे होते. मोठा मुलगा गणेश, मधला मुलगा माधव आणि धाकटा मुलगा शिवा. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस गोविंदरावांना आपला शेवट जवळ आल्याचे जाणवले. त्यांनी गणेशला जवळ बोलावून विचारलं, बाळा, माझ्या मृत्यूनंतर तू 3 रात्री माझ्या समाधीजवळ राहशील का? गणेश घाबरत म्हणाला, नाही बाबा, मी समाधीजवळ राहू शकत नाही. गोविंदरावांनी मग माधवला बोलावले आणि तोच प्रश्न विचारला, पण माधवनेही नकार दिला. शेवटी त्यांनी धाकटा मुलगा शिवाला बोलावले आणि विचारले, बाळा, माझ्या मृत्यूनंतर तू 3 रात्री माझ्या समाधीजवळ राहशील का? शिवा ताबडतोब म्हणाला, बाबा, तुम्ही सांगाल तर मी 3 नव्हे तर 100 रात्रीसुद्धा तुमच्या समाधीजवळ राहीन. आपल्या मुलाचे हे शब्द ऐकून गोविंदरावांच्या चेहऱ्यावरती समाधान उमटले. त्यांनी शांतपणे डोळे मिटले आणि या जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर शिवा खूप दुःखी झाला. तो त्यांच्या समाधीजवळ बसून राहिला. मध्यरात्र झाली असता अचानक आकाशातून एक शुभ्र पांढरा घोडा खाली उतरला. त्या घोड्यावरती सुंदर सजावट होती आणि अनेक शस्त्रे बांधलेली होती. तो घोडा गोविंदरावांच्या समाधीभोवती 3 फेऱ्या मारू लागला. शिवाची झोप उघडली. त्यानं घोड्याला पकडून विचारलं, तू कोण आहेस आणि माझ्या वडिलांच्या समाधीभोवती 3 फेऱ्या का मारल्यास? घोडा म्हणाला, मी तुझ्या वडिलांचा विश्वासू घोडा होतो. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वर्गातून येथे आलो आहे. हे सांगून त्यानं आपल्या आयाळीतील काही केस दातांनी तोडून शिवाला दिले आणि म्हणाला, जेव्हा कधी संकट येईल तेव्हा यातील एक केस जाळ. मी ताबडतोब तुझ्या मदतीला येईन. असे बोलून तो आकाशात अदृश्य झाला. दुसऱ्या रात्री शिवा पुन्हा समाधीजवळ बसून राहिला. मध्यरात्री यावेळी एक काळा घोडा आकाशातून खाली उतरला. त्यानेही समाधीभोवती 3 फेऱ्या मारल्या. शिवानं त्यालाही तोच प्रश्न विचारला. काळा घोडा म्हणाला, मी सुद्धा तुझ्या वडिलांचा विश्वासू घोडा होतो. त्यांना माझ्यावरती स्वार व्हायला खूप आवडायचे. त्यांच्या निधनानंतर माझे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यानेही आपल्या आयाळातील काही केस शिवाला दिले आणि म्हणाला, संकटाच्या वेळी यातील एक केस जाळ. मी क्षणार्धात तुझ्या जवळ येईन. असे सांगून तोही आकाशात नाहीसा झाला. तिसऱ्या रात्री शिवा पुन्हा समाधीजवळ बसला. मध्यरात्री यावेळी लाखी रंगाचा एक भव्य घोडा स्वर्गातून खाली उतरला. त्याच्यावरही सुंदर सजावट आणि अनेक शस्त्र होती. त्यानेही गोविंदरावांच्या समाधीभोवती 3 फेऱ्या मारल्या. शिवाने त्याला विचारलं, तूही माझ्या वडिलांना ओळखत होतास का? घोडा म्हणाला, होय, मी अनेक वर्ष तुझ्या वडिलांची सेवा केली. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी क्षणात पोचवत असे. आता ते या जगात नाहीत, म्हणून मी माझे अंतिम कर्तव्य पार पाडण्यासाठी येथे आलो आहे. हे सांगून त्यानेही आपल्या आयाळीतील काही केस शिवाला दिले आणि म्हणाला, कधीही संकटात सापडलास तर यातील एक केस जाळ. मी तुझ्या मदतीला धावून येईल. असे म्हणून तोही अदृश्य झाला. चौथ्या दिवशी पुन्हा समाधीजवळ बसला, पण या रात्री कोणीच आलं नाही. तेव्हा आपल्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेचा खरा अर्थ समजला. त्यांनी त्यांची परीक्षा घेतली होती. त्यांच्या आज्ञेचं पालन केल्यामुळे त्याला 3 अद्भुत मित्र मिळाले होते. हे समजताच शिवा समाधीजवळून उठला आणि घरी परतला. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या मालमत्तेची 3 भावांनी आपापसात वाटणी करून घेतली. पण गोविंदरावांनी मागे फारशी संपत्ती ठेवली नव्हती. त्यामुळे काही दिवसातच त्यांच्याकडे असलेले सर्व संपले. उदरनिर्वाहासाठी 3ही भाऊ मेंढपाळाचं काम करू लागले. शिवा प्रामाणिकपणे आपले काम करत असे. तो जनावरांची चांगली काळजी घेत असे. पण गणेश आणि माधव मात्र आळशी आणि बेईमान होते. ते इतरांची जनावरे चोरून विकत असत. त्यातून मिळालेले पैसे उधळत असत किंवा कधीकधी जनावरे कापून स्वतःच खाऊन टाकत असत. हळूहळू गावकऱ्यांना त्यांच्या कारवायांची माहिती मिळाली. लोक संतापले आणि त्यांनी 3ही भावांना गावातून हाकलून दिले. 3घेही दुसऱ्या प्रदेशात गेले आणि तिथे पुन्हा मेंढपाळाचं काम करू लागले. एके दिवशी शिवा जनावरे चारत होता. त्यावेळी गणेश आणि माधव फिरण्यासाठी जवळच्या राजधानीत गेले. शहरात पोचल्यावरती त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिलं. महाराज वीरसिंह यांच्या आदेशानं शहराच्या सर्वात मोठ्या कमानीलगत 40 पायऱ्यांची एक भव्य सीडी उभारण्यात आली होती. तिच्या सर्वात वरच्या पायरीवरती राजकुमारी सईसाठी एक सुंदर तंबू उभारला होता. संपूर्ण राज्यात ढोल वाजवून जाहीर करण्यात आले की जो कोणी घोडा, उंट किंवा गाढवावरती स्वार होऊन त्या शिडीच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेल
राजकुमारीच्या हातून पाण्याचा प्याला पिईल आणि तिच्या बोटातील अंगठी घेऊन सुरक्षितपणे खाली उतरेल, त्याच्याशी राजकुमारीचा विवाह केला जाईल. त्याचबरोबर महाराज त्या पराक्रमाच्या आनंदात 40 दिवसांची भव्य मेजवानी देतील. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली. हजारो तरुण आपापले घोडे, उंट आणि गाढवे घेऊन राजधानीत जमू लागले. अनेक धाडकी युवकांनी त्या शिडीवरती चढण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचू शकले नाही. अनेक जण खाली कोसळले, काहींचा मृत्यू झाला, तर काही कायमचे अपंग झाले. गणेश आणि माधव दिवसभर तो तमाशा पाहत राहिले. संध्याकाळी ते परत घरी आले आणि उत्साहाने शिवाला सांगू लागले, अरे, आज आम्ही किती अद्भुत दृश्य पाहिलं. संपूर्ण राज्यातील शूर तरुण त्या शिडीवरती चढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अजूनपर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही. शिवाने उत्सुकतेने विचारलं, काय झाले ते सविस्तरपणे सांगा ना. तेव्हा गणेश म्हणाला, महाराजांनी अशी एक अट ठेवली आहे की जो शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेल, राजकुमारीच्या हातून पाणी पिएल आणि तिची अंगठी घेऊन खाली उतरेल, त्याच्याशी तिचा विवाह होईल. हे ऐकून शिवा म्हणाला, खरोखरच मोठा अद्भुत सोहळा आहे. उद्या तुम्ही दोघे जनावरे चरायला जा आणि मला एकदा तो तमाशा पाहायला जाऊ द्या. पण दोघे भाऊ लगेच म्हणाले, नाही, तू गेलास तर आमच्यासाठी काम कोण करणार? आम्हाला उपाशी राहावं लागेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा गणेश आणि माधव तमाशा पाहण्यासाठी शहरात गेले. शिवा मात्र दिवसभर जनावरे चारत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश आणि माधव पुन्हा राजधानीकडे निघून गेले. शिवा मात्र नेहमीप्रमाणे जनावरे चारत राहिला. दिवसभर त्याने जनावरांची काळजी घेतली. संध्याकाळी जवळ येऊ लागली तेव्हा त्याने सर्व जनावरे एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एकत्र केली. त्यानंतर त्याने पहिल्या रात्री मिळालेल्या पांढऱ्या घोड्याच्या आयाळीतील एक केस बाहेर काढला आणि तो जाळला. क्षणात आकाशातून तो दिव्य पांढरा घोडा खाली उतरला. त्याच्यावरती सुंदर सजावट होती. चमकदार शस्त्रे बांधलेली होती. घोडा शिवासमोर येऊन उभा राहिला. त्या क्षणी शिवाच्या अंगावरही एका शूर योद्ध्यासारखा पोशाख आला. त्यानं शस्त्रे धारण केली आणि घोड्यावरती स्वार झाला. मग तो वाऱ्याच्या वेगानं राजधानीच्या दिशेने धावू लागला. राजधानीत त्या दिवशीही हजारो लोक जमले होते. सर्वांचं लक्ष त्या 40 पायऱ्यांच्या शिडीकडे लागलं होतं. अचानक लोकांनी दूरवरून एक तेजस्वी घोडेस्वार येताना पाहिला. त्याच्या रूपात असे काही तेज होते की कोणीही त्याला ओळखू शकलं नाही. शिवा घोड्याला थेट त्या शिडीजवळ घेऊन गेला. मग त्यानं घोड्याला टाच मारली आणि मोठ्यानं म्हणाला, छू. घोडा विजेप्रमाणे पुढे धावला. क्षणात तो 38व्या पायरीपर्यंत पोचला. फक्त 2 पायऱ्या बाकी होत्या. संपूर्ण गर्दी आश्चर्यचकित झाली. सर्वांना वाटलं की आता हा युवक नक्कीच वर पोचणार. पण अचानक शिवानं घोडा वळवला आणि तो खाली उतरून परत निघून गेला. गर्दीतून अनेक जण ओरडू लागले, अरे शूरवीरा, अजून एकदा प्रयत्न कर, फक्त 2 पायऱ्या बाकी आहेत. पण तोपर्यंत शिवा दूर निघून गेला होता. तो पुन्हा आपल्या जनावरांकडे परतला आणि जणू काही घडलंच नव्हतं अशा शांतपणे त्यांना चारू लागला. त्या संध्याकाळी गणेश आणि माधव घरी आले. ते उत्साहानं शिवाला सांगू लागले, आज एक अद्भुत घोडेस्वार आला होता. त्याचा घोडा इतका वेगवान होता की तो क्षणात 38व्या पायरीपर्यंत पोचला. फक्त 2 पायऱ्या उरल्या होत्या, पण तो अचानक परत फिरला. शिवा आश्चर्य दाखवत म्हणाला, खरंच किती विलक्षण गोष्ट आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा गणेश आणि माधव राजधानीत गेले. शिवाने पुन्हा जनावरे चारली. संध्याकाळी त्यानं दुसऱ्या दिवशी मिळालेल्या काळ्या घोड्याच्या आयाळीतील एक केस जाळला. क्षणात भव्य काळा घोडा आकाशातून उतरला. तो पहिल्या घोड्यापेक्षा अधिक शक्तिशाली आणि सुंदर होता. शिवा त्याच्यावरती स्वार झाला आणि पुन्हा राजधानीत पोचला. लोकांनी तो घोडा पाहताच कुजबूज सुरू केली. हा कालच्या घोड्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे. शिवानं घोड्याला टाच मारली आणि पुन्हा मोठ्यानं म्हणाला, छू. क्षणात घोडा एकामागून एक पायऱ्या पार करत 39व्या पायरीपर्यंत पोचला. आत्ता फक्त एकच पायरी उरली होती. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. पण पुन्हा एकदा शिवानं घोडा वळवला आणि खाली उतरून निघून गेला. लोक जोरजोराने ओरडू लागले, अरे शूरवीरा, अजून एकच पायरी बाकी आहे, परत ये. पण तो कोणालाही उत्तर न देता निघून गेला. संध्याकाळी गणेश आणि माधव पुन्हा घरी आले. त्या रहस्यमय घोडेस्वाराबद्दल बोलू लागले. ते म्हणाले, आजचा घोडेस्वार कालच्यापेक्षा अजून जबरदस्त होता. तो 39व्या पायरीपर्यंत पोचला, पण शेवटच्या क्षणी परत फिरला. शिवा पुन्हा आश्चर्य व्यक्त करत त्यांचे बोलणे ऐकत राहिला.
रात्र झाली, दुसरा दिवस उगवला. गणेश आणि माधव पुन्हा तमाशा पाहण्यासाठी राजधानीत निघून गेले. शिवानं जनावरे चारली आणि संध्याकाळी लाखी रंगाच्या घोड्याच्या आयाळीतील एक केस जाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी गणेश आणि माधव नेहमीप्रमाणे राजधानीकडे निघून गेले. शिवाने सर्व जनावरे व्यवस्थित चारली. संध्याकाळी जवळ येताच त्यानं त्यांना मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एकत्र बांधले. त्यानंतर त्याने लाखी रंगाच्या घोड्याच्या आयाळीतील एक केस बाहेर काढला आणि तो जाळला. क्षणात आकाशात तेजस्वी प्रकाश पसरला. ढग बाजूला झाले आणि तो अद्भुत लाखी रंगाचा घोडा खाली उतरला. त्याच्या अंगावरती सोनेरी सजावट होती. शस्त्रांची चमक दूरवरून दिसत होती. शिवानं घोड्याचे वस्त्र, योद्ध्याचे वस्त्र धारण केले. शस्त्रे बांधली आणि घोड्यावरती स्वार होऊन राजधानीकडे झेपावला. त्या दिवशी राजधानीत प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना खात्री होती की आज कदाचित कोणीतरी त्या शिडीच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेल. अचानक दूरवरून येणारा तो तेजस्वी घोडेस्वार दिसताच सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. शिवाने शिडीभोवती एक फेरी मारली. नंतर त्यानं घोड्याला टाच मारत मोठ्यानं म्हटलं, छू. क्षणात घोडा विजेच्या वेगानं पुढे झेपावला. एकामागून एक पायऱ्या मागे पडत गेल्या. लोकांच्या डोळ्याची पापणी लवायच्या आत घोडा 40व्या पायरीपर्यंत पोचला आणि राजकुमारी सईच्या तंबूसमोर उभा राहिला. संपूर्ण मैदानात आनंदाच्या आरोळ्या उठल्या. शिवा घोड्यावरनं खाली उतरला नाही. तो घोड्यावरती बसलेलाच राहिला. राजकुमारी सईनं त्याला पाण्याचा प्याला दिला. शिवानं तो आदराने स्वीकारला आणि पाणी प्यायले. त्यानंतर त्याने अलगद तिच्या बोटातील अंगठी काढली. अंगठी आपल्या बोटात घातली आणि लगेच घोडा वळवून खाली उतरू लागला. घोडा विजेच्या वेगानं सर्व पायऱ्या उतरून खाली आला. लोकांनी त्याचा जय जयकार केला. पण कोणालाही तो कोण आहे हे समजले नाही. काही क्षणातच तो गर्दीतून अदृश्य झाला. संध्याकाळी गणेश आणि माधव घरी परतले. ते इतके उत्साहित होते की त्यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं. ते शिवाला म्हणाले, आज आम्ही आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार पाहिला. त्या रहस्यमय घोडेस्वारानं सर्व 40 पायऱ्या पार केल्या. त्यानं राजकुमारीच्या हातून पाणी प्यायलं आणि तिची अंगठी घेऊन खाली उतरला. शिवा आश्चर्य व्यक्त करत त्यांचे बोलणे ऐकत राहिला. काही दिवसांनी महाराजा वीरसिंह यांनी संपूर्ण राज्यात पुन्हा जाहीरनामा काढला. ज्या शूरवीरानं राजकुमारीच्या हातून पाणी प्यायलं आणि तिची अंगठी घेतली आहे, त्याने त्वरित राजदरबारामध्ये हजर व्हावे. राजकुमारीचा विवाह त्याच्याशी करण्यात येईल. पण कोणीच पुढं आलं नाही. तेव्हा महाराजांनी आणखी एक युक्ती केली. त्यांनी संपूर्ण राज्यासाठी भव्य मेजवानी आयोजित केली. अनेक दिवस लोकांना भरपेट अन्न आणि पेय दिले जाऊ लागले. प्रत्येक व्यक्ती जेवणापूर्वी हात धुत असे आणि महाराजांचे सैनिक त्यांच्या बोटाकडे बारकाईनं लक्ष देत असत. त्यांना त्या अंगठीचा शोध घ्यायचा होता. अनेक दिवस गेले. हजारो लोक आले, पण कोणाकडेही ती अंगठी सापडली नाही. शेवटी महाराजांनी विचारलं, आता कोण बाकी राहिलं आहेत? वजीर म्हणाला, महाराज, फक्त काही मेंढपाळ अजून आलेले नाहीत. महाराजांनी ताबडतोब त्यांनाही बोलावण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी गणेश, माधव आणि शिवा राजवाड्यात आले. ते हात धुवून आत जाणार इतक्यात एका सैनिकाची नजर शिवाच्या बोटावर पडली. त्याच्या बोटात राजकुमारी सईची अंगठी चमकत होती. सैनिकाने लगेचच महाराजांना ही बातमी दिली. गणेश आणि माधव स्तब्ध झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी आश्चर्याने विचारलं, ही अंगठी आपल्या धाकट्या भावाकडे कशी आली? तेव्हा शिवाने सर्वांसमोर संपूर्ण हकीकत सांगितली. वडिलांच्या समाधीजवळ घालवलेल्या 3 रात्री, 3 दिव्य घोडे, त्यांच्याकडून मिळालेले केस आणि शिडीवरील पराक्रम, सर्व काही त्यानं सांगितलं. हे ऐकून गणेश आणि माधव यांना खूप पश्चाताप झाला. ते दुःखी होऊन म्हणाले, आपण वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली नाही, म्हणूनच आज आपण हे भाग्य गमावले. महाराज वीरसिंह अत्यंत आनंदित झाले. त्यांनी मोठ्या थाटामाटात शिवा आणि राजकुमारी सई यांचा विवाह लावून दिला. 40 दिवस संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. लोकांनी आनंदाने मेजवानीचा आस्वाद घेतला. विवाहानंतर काही काळाने महाराज वीरसिंह यांचे निधन झाले. त्यांना पुत्र नव्हता. त्यामुळे संपूर्ण प्रजेनं शिवाला आपला नवा राजा म्हणून स्वीकारलं. एकेकाळचा साधा मेंढपाळ आता राज्याचा राजा बनला होता. गणेश आणि माधव पुन्हा एकदा आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करू लागले. त्यांना समजलं की आईवडिलांच्या शेवटच्या इच्छेचा आदर करणाऱ्याला आयुष्यात कधी ना कधी त्याचं फळ नक्कीच मिळतं. शिवा आणि राजकुमारी सई सुखानं राज्य करू लागले.
प्रजा त्यांच्या न्यायी आणि दयाळू स्वभावामुळे आनंदी होती. अशा प्रकारे एका आज्ञाधारक मुलाने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करून केवळ यशच नव्हे तर संपूर्ण राज्याचं प्रेम आणि सन्मानही मिळवला. त्याचं आयुष्य सुख, समृद्धी आणि कीर्तीनं भरून गेलं.